आज आपल्या वेळापूर मुक्कामी स्वर्गीय गोविंद महाराज केंद्रे यांनी गेली 49 वर्ष पूर्ण होत आहेत। पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। आत्ताच महाराजांनी सांगितलं की पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या आज वेळापूर मुक्कामी दिंडीमध्ये जवळजवळ मी आज लवकर आलतो, कारण का तर आमचे वडील या केंद्रीय महाराज संस्थानचे अध्यक्ष तात्यासाहेब केदार सावंत यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं ते शरीरानंच फक्त सांगोल्यात आहेत, पण मनानं कंटिन्यू दिंडीतच आहेत। कारण दिवसभर मी बघतो की महाराजांचा असेल, घुगे साहेबांचा असेल, दिवसातून 5-10 फोन सुरू असतात। त्यात एकच चौकशी, कुठं आलाय, कसा आहे, पाऊस आहे का, पावसाची व्यवस्था कशी आहे आणि सगळी व्यवस्था झाली का, किती जण दिंडीत आहेत, रोज किती वाढले, हे मी सातत्यानं ऐकतोय। त्यांच्या अनुपस्थितीमुळं मी आज जरा लवकर आलो होतो। अजीवन पंगत हे माझे आजोबा कैलासवासी नानासाहेब केदार सावंत आणि कैलासवासी रुक्मिणी केदार सावंत हे आमच्या घराला तशी वारकरी परंपरा ही गेली सातत्यानं पिढी जात आहे। म्हणजे स्वर्गीय गोविंद महाराज केंद्रे जेव्हा त्यांनी ही दिंडीची परंपरा सुरू केली तेव्हापासून आमचे कुटुंब म्हणजे आमचे आजोबा आणि आजी ह्या दिंडीसोबत ज्ञानेश्वर माऊलीमय आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत चालत असायचे आणि ती परंपरा आम्ही कुटुंबियांनी पुढे चालत ठेवली। म्हणजे त्यामध्ये माझे वडील तात्यासाहेब केदार सावंत असतील किंवा माझी आई सौभाग्यवती शालिनी केदार सावंत यांनी ती परंपरा चालू ठेवली आणि त्यांच्या पुढेही आमच्या घरातून ही परंपरा कायमस्वरूपी मी असेल, माझा मुलगा असेल, ही चालूच राहील आणि ही पंगत सुद्धा अशी आजीवनच असेल। म्हणजे आमच्या घराची ही ज्यावेळेस केंद्रीय महाराज 1996 ला ही दिंडी चालू होती, मला आठवतं मी त्यावेळेस शालेय जीवनात असे 2री-3रीला असेल, ते महाराज असेच प्रवास करत असताना घरी आले होते आणि त्यावेळेस दिंडीचं स्वरूप म्हणजे त्यावेळेस एवढं ह्या आषाढी वारीचं स्वरूपही लहान होतं। आबा त्यावेळेस आषाढी वारी जास्तीत जास्त आपली वेळापूरच्या चौकाच्या आजूबाजूला दिंड्या असायच्या, मला आठवते। त्यावेळी जिथं आपली पालखी मुक्काम करते, जिथं महाराज थांबतात त्याच्या आजूबाजूला 1 किलोमीटरच्या आत दिंड्या असायच्या। त्यावेळेस महाराज घरी आले होते, त्यावेळेस महाराजांनी इच्छा व्यक्त केली की आपण अशा पद्धतीनं अन्नदानाची व्यवस्था करूया। त्यावेळेस पासून आमच्या आजोबा म्हणजे आमच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण अजीवन इतकी पंगत देऊया आणि त्यानंतर महाराजांनी इच्छा व्यक्त करी म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनीच इच्छा व्यक्त केली आणि त्यापासून आम्ही ते स्वीकारणं आज चालू आहे आणि परंपरा कायमच सुरू आहे। आज वडिलांचे गुडघ्याचं ऑपरेशन मागच्याच महिन्यात 18 फेब्रुवारीला 18 जूनला झालं। त्यावेळेस झाल्यानंतर ते आता परवाच घरी आले, परंतु त्यांना इतकं चालणं आणि एवढा व्यायाम करणं चालू असल्यावर ते येऊ शकले नाही। त्यामुळे आज मी इथं आलो, परंतु आमच्या कुटुंबाकडून अशीच जे महाराजांनी आमच्यावर दिलेले आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादावर आज आम्ही सुस्थितीत आहोत। मी आज जिल्हा परिषदेचा सदस्य आहे, मी जिल्हा परिषदेचा सभापती आहे, शिक्षण आरोग्याचा भाजपचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझी सुविद्य पत्नी ही सांगोला नगरपालिकेला नगरसेवक आहे आणि अशाच पद्धतीने ह्या दिंडीची सेवा करायची आमचे मार्गदर्शक स्वतः आबांनी व्रत, आबांच्या मातोश्री ह्याही या दिंडीसोबत जसं मला कळतं, मी लहानाचा मोठा त्यांच्या समोर झालो, तेही मी पाहतो की जसं आमचं कुटुंब तसंच आबाचं कुटुंब कैलासवासी शारदा देवी साळुंके पाटील ह्याही आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत हे सातत्यानं पांडुरंगाची सेवा करत माऊलींच्या पालखीसोबत आज तागायती त्यांच्याही घराची सेवा सुरू आहे आणि तेही त्या संस्कारात वाढल्यामुळं आणि मी त्यांच्यासोबत वाढल्यामुळं ह्यामध्ये आबाही आमच्या वडिलांबरोबर ह्या गोष्टी सामील झाले। तशा आबांच्या हातून ही सेवा नक्की घडेल अशा आशा व्यक्त करतो। आणि महाराजांनी मगाशी त्यांच्या म्हणजे जेव्हा ज्या 4 गोष्टी ते सांगत होते दिंडीबद्दलचं, महाराजांबद्दलचं महत्व, त्यावेळेस जे सुवर्ण महोत्सवाबद्दलचे ज्या काय मानस त्यांनी व्यक्त केलेले आहेत की पुढच्या वेळेच्या आषाढीच्या वेळेस हेलिकॉप्टर म्हणजे पुष्पवर्षाव असेल किंवा अन्नदान, म्हणजे रोज जिथं मुक्काम आहे तिथं सकाळचा अन्नदानाचा त्यांनी काही नियोजन केलेलं आहे। ते आता मी त्यांच्या तोंडून मगाशी बोलतानाच ऐकलं, त्यामध्ये मी असेल काय आबा असतील, आम्ही तर सहभागी होऊच, परंतु जे काही त्यांनी इच्छा व्यक्त केली की राज्यातले काय कॅबिनेट मंत्री या कार्यक्रमाला मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही आणावेत
आज महाराजांच्या आशीर्वादानं महाराजांच्या कृपेनं भाजपमध्ये काम करत असताना जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आज जिल्हा परिषदेला शिक्षण आरोग्याचा सभापती आहे. अशा महाराजांच्या आशीर्वादानं नक्कीच आज राज्यात असणाऱ्या सरकारमधल्या काही मंत्र्यांना मी असेल आबा असेल आम्ही विनंती करू, परंतु नक्कीच मला खात्री आहे की आबांना विनंती केल्यानंतर मी त्यांच्यासोबत असेल तर नक्कीच 4-2 मंत्री आधी नुसतं वेळापूर किंवा सोलापूर जिल्ह्यापुरतं नाही तर महाराजांनी आळंदीपासूनच्या जेवढ्या व्यवस्थेमध्ये त्या जिल्ह्यातले जे पालकमंत्री आहेत त्यांना विनंती करून तुमचा सहवास त्यांच्या हातूनही ते पुण्यच आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं. आणि जर खरंच योग असेल तर घुगे साहेब माझ्यासोबत असते तर मला खात्री आहे मी 100% द्यावा बोना. आणि योगायोगानं उद्या साहेब येणार आहेत अशी आतापर्यंतची माहिती आहे, परंतु त्यात सुद्धा साहेबांचा आज दुपारपर्यंत पालकमंत्री महोदय जयकुमार गोरे साहेब सुद्धा इथे येणार होते, परंतु साहेबांचा उद्या कार्यक्रम लागतोय म्हणल्यानंतर ते नियोजनात होते. परंतु दुपारी जयबांचा फोन आला आपल्या मंडळींची गैरसोय होऊ नये. आम्ही साहेबांकडे इच्छा व्यक्त केली होती की 22 तारखेला तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही या माऊलींचं दर्शन घ्या, रिंगण सोहळ्याचा आनंद घ्या आणि परत आषाढीला या. साहेबांनी त्याला होकार दिला, परंतु आपली गैरसोय होईल अशी परिस्थिती पाहता साहेबांनी थोडस अजून नक्की नाही कार्यक्रम, फक्त ते विचार करतायत माऊलींचा म्हणजे तुमचा की मी आलो तर माझ्यामुळे हजारो भाविकांची गैरसोय होईल, सगळी VVIP व्यवस्था लागणं, त्यांच्याही बंदोबस्त लागणं, त्यामध्ये वारकऱ्यांची गैरसोय होईल, ते काय मला योग्य वाटत नाही. असं आज दुपारी पालकमंत्री महोदयांना साहेब फोनवर बोलले. आता घुगे साहेबांनी साहेबांचा विषय काढला म्हणून सांगतो, मी काही ते बोलणार नव्हतो, परंतु त्याच्यामुळे त्यांनी स्वतः उद्याचा कार्यक्रम बहुतेक पोस्टपोन 25 तारखेने असं चाललंय, किंवा जरी आले तरी आपली कुणाची गैरसोय होणार नाही ही पहिल्यांदा विचार ते स्वतः करणार आहेत आणि नंतर येणार आहे. त्यामुळे ते आल्यानंतर तुम्हा कोणा मंडळींचं माऊलींची गैरसोय होणार नाही ही काळजी नक्कीच ते घेतील आणि अशा पद्धतीनं भविष्यात आम्ही सेवा करत राहू एवढीच इच्छा व्यक्त करतो. आज इथं आल्यानंतर आम्ही सेवा करायला आलो, पण महाराजांनी 2 मिनिट बोलायची इच्छा व्यक्त केली, त्याबद्दल मी 2 मिनिट माझं मनोगत थांबतो. जय राम, रामकृष्ण हरी. याच्यानंतर छोटासा सत्कार ठेवला होता. अतिशय दुपारी पूर्ण वारकऱ्यांना जेवण, ते सुद्धा या ठिकाणी पदार्थ सुद्धा ताटात कमी पडत होते, पूर्ण गावकऱ्यांचं जेवण होतं. आमचे या ठिकाणी अतिशय दिंडीवर प्रेम असलेले माऊली मगर साहेबांचा सत्कार घुगे साहेबांच्या हस्ते होतोय. फेटा बांधून या ठिकाणी विनंती असेल आपलं स्वागत या ठिकाणी होत आहे. ज्ञानेश्वरी मंदिराकरता पांडुरंग साहेबराव ताटे गेवराई शेमी यांनी सुद्धा 11,000 रुपये दिले. गजानन या ठिकाणी शेषराव ताटे यांनी सुद्धा 11,000 रुपये देणगी दिले. संस्था आपला आभारी आहे. फेटा बांधून माऊलींचे या ठिकाणी स्वागत होते. माऊली मगर अतिशय या ठिकाणी दिंडीवर प्रेम आणि या ठिकाणी अतिशय पुनश्च एकदा गावकऱ्यांना विनंती आहे, आबा ही जागा करताना इथले ट्रॅक्टर असतील पूर्ण व्यवस्था, कारण खूप या ठिकाणी इथे पैसा देऊन सुद्धा साधनं मिळत नाहीत वारीमध्ये. पण आम्ही पाठीमागच्या मुक्कामाला होतो कालच्या नातेपुते माळशिरसला, तेव्हापासून व्यवस्थापन करणारे आमचे सर्वच इथले शेतकरी असतील. भिवाजी जानकर यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. दादाभाऊ जानकर, नानासाहेब आपण पुढे यायचं आहे. आबांच्या हस्ते स्वागत होत आहे, लवकर पुढे या. या ठिकाणी मगरताई पण आहेत, दोघांचं स्वागत होतं. ताई पुढे या, अतिशय मोठे शेतकरी आहेत. या दादा जानकर, नाना भाऊ जानकर असतील, नवनाथ गोपने भाऊ या पुढे या, यांचा सत्कार भेटा या. ठीक आहे, सर्वजण या, जेवढे आहे तेवढे या. नाना भाऊ या, दादा महाराज या. या ठिकाणी पुढे या. पुढे बघा, आबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. भाजपचे उपाध्यक्ष या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. आणि याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वाला फोटो घ्या आबांचा. या ठिकाणी
या ठिकाणी आबा या ठिकाणी दिंडीला शुभेच्छा देतील. रामकृष्ण हरी माऊली. गेली 49 वर्ष श्रद्धेय हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या आशीर्वादातून या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रे महाराज या जिल्ह्यातील एक माझे तरुण सहकारी, माऊलीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून एक नवीन चेहरा जिल्ह्यामध्ये एक सहकारी म्हणून दोन्ही चांगली पदं पांडुरंगाच्या माऊलीच्या आणि मार्गदर्शक सन्माननीय तात्यासाहेब केदारराव साहेबांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर सांगोला नगरपालिकेची नगरसेविका म्हणून सौभाग्यवती की बाळासाहेबांच्या सुविद्य पत्नी सुजाता ताई यावर्षी माऊलींच्या आशीर्वादानं दोन्ही प्रतिष्ठेची पदं हे आमच्या केदारराव साहेबांच्या घरामध्ये मिळाली आणि आपण चांगली संगत केली, चांगलं काम केलं की समाजामध्ये मान सन्मान हा मिळतच असतो. आज तुम्ही एवढे सगळे वारकरी मंडळी भक्तिभावानं आमच्या एवढ्या माय माऊल्या वय सगळं भान विसरून शेकडो किलोमीटर पांडुरंगाच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर गेली सातत्याने 49 वर्ष या ठिकाणी ही वारकरी संप्रदायाची सेवेचं व्रत आपण हातामध्ये घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण फक्त मध्यस्थीचीच भूमिका असतं, सगळं करता करविता हा पांडुरंग असतो. प्रास्ताविकामध्ये बाळासाहेबांनी बराचसा आढावा घेतला. केंद्रे महाराजांनी प्रत्येकानं जे काही सत्कर्म केलेला आहे, जो सहभागी भागीदारी केलेली आहे, जी देणगी मदत केलेली आहे, हे सगळ्यांचे मनापासून आभार मानले. खरंच आता आमच्यासारखी मंडळी आहेत, ही मंडळी वारकरी आम्ही दोघंही वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले तरुण कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांना त्यांच्या आजोबापासून, आजीपासून, वडील आई असतील, ही स्वतः असतील, ही वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याची भूमिका केदार सावंत कुटुंबानं केली. त्याच पद्धतीचं आमच्या साळुंके पाटील कुटुंबाने माझ्या आई हरिभक्त परायण भागवत भक्त शारदा देवी साळुंके 42 वर्ष आळंदी पंढरपूर पायी दिंडी केली. आणि आज या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय महाराज की गेल्या 3 वर्षापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर आईंच्या नावची एक दिंडी आम्ही आळंदी ते पंढरपूर ती चालू केलेली आहे. 500 माणसं त्या दिंडीमध्ये आज आहेत. ती वेळापूरला त्याचा मुक्काम आहे. ह्या कार्यक्रमानंतर मी तिथेही जाणार आहे आणि एक दिवस वारकऱ्यांच्या सोबत परवाच्या दिवशी साधारणपणानं बाजीरावती विहीर ती आपल्या वाकरी असं माझाही यावर्षी संकल्प आहे. यावर्षी एक दिवस आपणही चालायचं आणि अशा पद्धतीनं या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमुळेच आज आपला भारत देश असेल, बळीराजा असेल, जे काही जे चाललेलं आहे सगळं हे वारकरी संप्रदायामुळेच चाललेलं आहे. महाराजांनी आपल्या थोडक्याशा भाषणामध्ये काही जबाबदाऱ्या मागाशी सांगितलं आमच्या बाळासाहेबांनी की काही जबाबदाऱ्या आमच्यावर सोपवल्या. खरं तर आम्ही महाराज मध्यस्थीचीच भूमिका असतो. करणारा करता करविता माऊली पांडुरंग हेच असतात. आणि जो संकल्प आपण ठरवलेला आहे केंद्रीय महाराजांच्या दिंडीमध्ये जो संकल्प केला जातो तो कधीच वाया जात नाही. त्यामुळे आज जो संकल्प तुम्ही केलेला आहे, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी असेल आणि न सांगता आम्ही दोघंही मुंबईला जाऊन आपल्या प्रत्येक शक्यतो मुक्कामाच्या ठिकाणी वेगवेगळे मंत्री असतील आणि ते येऊन आपल्या या ठिकाणी भक्तिभावाचा लाभ घेतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही 2-3 महिन्यापूर्वी अगोदरच मुंबईला जाऊन निश्चितपणानं करू. त्यामध्ये पांडुरंग आम्हाला यश निश्चितपणानं देईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आता आपण दिवसभर चाललेला आहात, कंटाळलेला आहात, पुन्हा पहाटे उठायचं आहे, पुन्हा अजून माऊली करत आपल्याला पंढरपूर जवळ करायचं. त्यामुळे फार वेळ का आम्ही घेणार नाही. परंतु आम्ही कुठं जरी असलो राजकीय पुढारी तर आमची पावलं माऊली आणि पांडुरंग आपल्या भेटीसाठी दरवर्षी
या ठिकाणी देणारच आहे. आणखी पुढच्या वर्षीपासून जास्तीत जास्त कुठं मुक्काम आहे त्या ठिकाणी आम्ही यायचा प्रयत्न निश्चितपणानं करू. आणि जो संकल्प पुढच्या वर्षी 50 वर्ष महाराजांच्या या दिंडीला पूर्ण होत आहेत, 50 वर्ष पूर्ण होते. सुवर्ण महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलेलं आहे आपण सगळ्यांनी. आणि त्यामध्ये आमची जी काही भागीदारी महाराजांच्या मुखातून निघालेली आहे ते आम्ही निश्चितपणानं पार पाडू. ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही आपल्याबरोबरचे एक वारकरी माळकरी आहोतच. निश्चितपणानं ही सगळा संकल्प आपण पुढं न्यायचा प्रयत्न करू. त्यामध्ये आम्ही निश्चितपणानं असू एवढंच या निमित्तानं सांगतो. आज या ठिकाणी खरं तर मी विनंती करेन की आमचा सत्कार इथनं पुढे करूच नका. आम्ही तुमच्यातलेच आहोत. भगवंताच्या दारामध्ये कोण किती मोठा पदावर गेला तरी तो वारकरीच असू शकतो, त्याचा भक्तच असू शकतो. ह्याच्यापेक्षा काय मोठं कोण असू शकत नाही. त्यामुळे आम्ही इथं येताना आम्ही भक्त म्हणूनच, आपला सेवक म्हणूनच आम्ही इथं येत असतो. त्यामुळे पुढच्या वर्षी काय आम्हाला सत्कार पत्र पुढच्या वर्षीपासून नको, पाहुणं काय आम्हाला तुम्ही करू नका. आम्ही तुमच्यातले एक सेवेकरी आहोत असंच आम्हाला. कारण या ठिकाणी खरं तर मला आठवण येते आमच्या केदारराव साहेबांची. त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं जीव मन सगळं इकडंच आहे, फक्त शरीर तिथं आहे. मी बरेच वेळा आता ऑपरेशन झाल्यानंतर मी जाऊन आलो, बराच वेळ बसून गप्पा मारल्या. आता परत अजून जाणारच आहे मी. तर शेवटी जे आपण काय ठरवलेलं असतं त्या गोष्टी पार पाडायला माणसाचं मन त्या ठिकाणी कामच करत असते. त्यांची आठवण रावसाहेबांची निश्चितपणानं, जरी ते आजारी असले तर ते आपल्यामध्ये आहेत. त्यांचंही फार ह्या सगळ्या संप्रदायामध्ये, मी तर खरं आपल्या दिंडीत रावसाहेबांच्यामुळेच या ठिकाणी आलो आणि आपल्या ह्याची सेवा सुरू केलेली आहे. अशी संगतीनंच, चांगल्या संगतीनंच संगत घडत असते, परमेश्वराची भेट होत असते. असाच संकल्प या निमित्तानं या ठिकाणी आज आपण करूया. आम्ही आपली सेवा दरवर्षीप्रमाणे रुजू करणार आहे. आपल्या मुखातून ज्या काही अपेक्षा या दिंडीच्या निमित्तानं आणि भगवंताच्या रूपाने व्यक्त झालेल्या आहेत त्या निश्चितपणानं आम्ही पूर्ण करायचा दोघंही या निमित्तानं प्रयत्न करू. पुन्हा एकदा ही दिंडी आपली अशीच भविष्य काळामध्ये यशस्वी हो. पांडुरंगाचा, गोविंद महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे. हा अशीच दिंडी आपली वरच्यावर मोठी फुलत जावं अशी पांडुरंगाच्या, माऊलीच्या, केंद्रीय महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. फक्त या ठिकाणी नाना जानकर आपण इथे यायचंय आणि आता याच्यानंतर आभार गुगे साहेब मानतील. आजसाठी हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय दिंडी नंबर 43. या ठिकाणी आपण आमदार सोळंके साहेब असतील, चेतनजी असतील, त्यांच्या सोबत पत्नी सुजाताताई असतील, या ठिकाणी दूध देणारे, डेअरी देणारे, सर्व दूध असतील, पंगत देणारे सर्व ज्यांनी आमच्या हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थेला मदत केली त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि चेतन भाऊने या ठिकाणी त्याच्या वडिलांनी जी आज्यानं या ठिकाणी सुरू केलेली परंपरा आपण पूर्ण चालू ठेवण्याकरता जो संकल्प केला, परमेश्वर त्यांच्या संकल्पाला पूर्ण करण्याची शक्ती त्यांना देऊ. आपल्या सर्वांना विनंती करतो की आता या ठिकाणी आपल्याला भोजनाला बसायचंय. पुरुष मंडळ या ठिकाणी भोजनाला बसेल, त्याच्यानंतर या ठिकाणी महिला बसतील. माझी नम्र विनंती आहे की माऊली आपण या ठिकाणी आमचा सकाळ दुपारचा जो भोजन आपण या ठिकाणी दिलं, आम्ही संस्थांच्या वतीनं माऊली तुमचं सुद्धा कदम साहेब आपण आभार व्यक्त करतो. अतिशय चांगले अनेक पदार्थ आम्ही त्या ठिकाणी खायला भेटले आपल्या वारकऱ्यांना. त्या सर्वांच्या तर्फे आपले आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती करता भोजनाकरता बसावं, लाईनशीर या ठिकाणी बसावं एवढीच कळकळीची विनंती. धन्यवाद. हे उचलून घ्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे इकडे माईकडे उद्या बाजीराम, माईकडे बाजीराम म्हणा, इकडे भाजी कमी आहे, इकडे बाजीराम माईकडं, इकडे वाढ होते, इकडे कमी आहे, माईकडे उद्या बाजीराम ओरंगाम दाडा. आज पदार्थ भरपूर आहेत, 8, 9 ते 10 पदार्थ आहेत, थोडसे वेळ लागतो. इकडे डाव्या साईडला वाडी करी, माईकडे उद्या बाजीराम, चपातीराम, इथे वरण पाठवा. आजचा जो महाप्रसाद आहे वैभव साहेब कुकरकर, वैभव खूप खाली आहे. चेतनशी केदार सावंत सांगोला तथा सचिन वडले साहेब, आपल्या विनंती चौघांना नाही, आपण पुढे यायचं आहे संकल्प सोडण्याकरता. या पुढे या संकल्प सोडण्याकरता वाढ झालेली आहे. पुढे सर्वांनी विनंती आहे, आपले पाहिजे पादवतनी काढूया. पुढे या, पुढे या, सुजित पुढे या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभर हे जाणे जे यज्ञ कर्म बोला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गुरुवरी गोविंद महाराज की, अन्नपूर्णा माता की जय. बसा मंडळी बसा. भाग्यवंत घरी अन्नदान, आमंत्रण दिले नारदाने. पाणी भरे वीर हनुमान, पाणी भरे वीर हनुमान. अन्न पुरविले श्रीकृष्ण भगवान. जे भूला गेले सर्व संत जन, जे भूला गेले सर्व संत जन. पुंडलिक वरद श्रीहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य गोविंद बाबा की जय. धन्यवाद बापू साहेब. अतिश लोडकर ग्रुप आणि सर्व वाढ सेवा करणारी मंडळ सर्वांचा अभिनंदन, स्वागत. वाडेकर मंडळ सर्व पंक्तीला फिरायचे, चला बोलत चलायचे. वाडेकर मंडळ वरणराम भातराम हाजीराम. रामकृष्ण हरी माऊली. सचिन भाऊ गडाख सर, हे आपल्या समोर टेम्पोचं फार मोठं नियोजन केलं आहे. 3800 वया आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे. प्रत्येकाने किमान 1, 2, 3, 4, 5, 10 घेऊन वया घेऊन जा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या वया घेऊन जा.